नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही मुंबई पोलीस आणि पुणे पोलीस याचा फॉर्म भरलेला असेल तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. तर आपण चला क्वेश्चन सॉल्व करूया. तर राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा संत ज्ञानेश्वर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा बहुमान खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर त्याचं उत्तर आहे क. आनंदी गोपाळ. प्रश्न क्रमांक 2. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने इंटरनेट क्षेत्रात क्रांती आणि इंटरनेटचा स्पीड वाढवणे कमी खालीलपैकी कोणत्या उपग्रहाचे नुकतेच यशस्वी प्रक्षेपण केले? तर त्याचं उत्तर आहे अ. G-30 हे त्याचं उत्तर आहे. तर प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षावर महाभियोग प्रक्रियेला सुरुवात झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे क. अमेरिका. प्रश्न क्रमांक 4. लिखो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणारी वैष्णवी पवार खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे क. वेटलिफ्टिंग हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. जगातील सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप रिकामी जागा या देशाने सुरू केला? याचं उत्तर आहे ड. चीन. प्रश्न क्रमांक 6. ढाका कोलकाज अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे अ. अमरावती. प्रश्न क्रमांक 7. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लेखण्या सोडावं, बंदुका हातात घ्या संदेश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये कोणी दिला? तर त्याचं उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. प्रश्न क्रमांक 8. वांदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे ब. कर्नाटक. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था काढली? तर त्याचं उत्तर आहे ड. महिला आश्रम. प्रश्न क्रमांक 10. नादर चळवळ कोणत्या राज्यात होती? तर त्याचं उत्तर आहे क. तमिळनाडू. प्रश्न क्रमांक 10. नादर चळवळ कोणत्या राज्यात होती? त्याचं उत्तर आहे क. तमिळनाडू. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केले आहे? तर त्याचं उत्तर आहे अ. अनुच्छेद 21. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे ब. सोहर्ण सिंग समिती. प्रश्न क्रमांक 13. कलम नफा मिळवणे हा डॅश 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 अर्थव्यवस्थेतील उत्पादकाचा मुख्य हेतू असतो? तर त्याचं उत्तर आहे क. भांडवलशाही. प्रश्न क्रमांक 14. अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे ड. धुळे. प्रश्न क्रमांक 15. सोडियम बायकार्बोनेट चे रासायनिक सूत्र रिकामी जागा आहे? तर त्याचं उत्तर आहे अ. NaHCO3. प्रश्न क्रमांक 16.
चौसा ही जात खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे ड. आंबा. प्रश्न क्रमांक 17. हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? तर त्याचं उत्तर आहे अ. ECG. प्रश्न क्रमांक 18. महिन्याच्या कोणत्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनानिमित्त नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात येते? तर त्याचं उत्तर आहे क. पहिल्या सोमवारी. प्रश्न क्रमांक 19. रिकामी जागा ही संज्ञा बँकिंग प्रणालीशी संबंधित आहे. तर त्याचं उत्तर आहे ड. TRIP. प्रश्न क्रमांक 20. ट्विटर या सोशल मीडियावरून एखादा संदेश पाठविण्यासाठी जास्तीत जास्त अक्षर मर्यादित किती आहेत? तर त्याचं उत्तर आहे ब. 280. प्रश्न क्रमांक 21. नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते? तर त्याचं उत्तर आहे क. माद्री. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे? तर त्याचे उत्तर आहे 1098. प्रश्न क्रमांक 23. C64 चे बिंद्रवाक्य रिकामी जागा आहे. तर त्याचं उत्तर आहे अ. वीरभोग्य वसुंधरा. प्रश्न क्रमांक 24. हॅरी फॅक्टर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे ड. J.K. रोकिंग. प्रश्न क्रमांक 25. युनोच्या सुरक्षा समितीवरील कायमस्वरूपी सदस्यांमध्ये खालील कोणत्या देशाचा समावेश होत नाही? त्याचं उत्तर आहे क. जपान. प्रश्न क्रमांक 26. शितिष्टो आत्मनस्ती हे शब्दसंबंधीच्या कोणत्या प्रकरणातील आहेत? तर त्याचं उत्तर आहे अ. स्वरसंधी. प्रश्न क्रमांक 27. निसर्ग हा एक रिकामी जागा वर्ण आहे. तर त्याचं उत्तर आहे क. कंठ. प्रश्न क्रमांक 28. पुढीलपैकी अभयविद्य नसलेले प्रक्रियापद म्हणजे रिकामी जागा? त्याचं उत्तर आहे ड. जाग. प्रश्न क्रमांक 29. शिवाजी महाराज ही एक विभूती होती. विभूती हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? तर त्याचं उत्तर आहे क. देशी शब्द 1 आणि 4. प्रश्न क्रमांक 30. आम्ही सकाळी फिरायला जातो. अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता? तर त्याचं उत्तर आहे ड. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. प्रश्न क्रमांक 31. शिपायाकडून चोर पकडला गेला. अधोरेखित शब्दातील विभक्ती ओळखा. तर त्याचं उत्तर आहे ब. तृतीया. प्रश्न क्रमांक 32. खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. तर त्याचं उत्तर आहे ड. नवीन कर्मणी प्रयोग. प्रश्न क्रमांक 33. दशभुजा हा कोणत्या रसाचा प्रकार आहे? तर त्याचं उत्तर आहे क.
बाहुव्रीही. प्रश्न क्रमांक 34. एखाद्या शब्दावर जोर घ्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तर त्याचं उत्तर आहे एकेरी अवतर चिन्ह. प्रश्न क्रमांक 35. पुढील संधीचं विग्रह सांगा. त्याचं उत्तर आहे सडोदर. त्याचं उत्तर आहे ब सह प्लस उदर. प्रश्न क्रमांक 36. विधान या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते? तर त्याचं उत्तर आहे ड विदोष्टी. प्रश्न क्रमांक 37. मी पत्र लिहिले असे या वाक्यातील काळ ओळखा. तर त्याचं उत्तर आहे रीती भूतकाळ. प्रश्न क्रमांक 38. खालील वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो? तर त्याचं उत्तर आहे क आज्ञा. प्रश्न क्रमांक 29. कृषी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर त्याचं उत्तर आहे ब म्यान. प्रश्न क्रमांक 40. पांढरे केस असलेल्या दाई मराठी विषय शिकवतात. या वाक्यातील उद्देश विस्तार कोणता? तर त्याचं उत्तर आहे ड पांढरे केस असलेल्या. प्रश्न क्रमांक 41. प्राचीन या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य अर्थ निवडा. तर त्याचं उत्तर आहे ब पूर्व दिशा. प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी शुद्ध शब्द लिहा. तर त्याचं उत्तर आहे स्पष्ट दिपूर्ती. प्रश्न क्रमांक 43. पूर्वी कधी न घडलेले याचा अर्थ रिकामी जागा. याचं उत्तर आहे क अनमोल. प्रश्न क्रमांक 44. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. ग्रहण सुटणे. तर याचं उत्तर आहे संकटातून सुटका होणे. प्रश्न क्रमांक 45. खालील शब्द कोणता शब्द सिद्धीतील आहे? भरदिसा. तर याचं उत्तर आहे ड उपसंघटित शब्द. प्रश्न क्रमांक 46. दृढ निश्चय करणे या अर्थाची मैन ओळखा. तर याचं उत्तर आहे क शेंडी तुटो वा पारंबी तुटो. प्रश्न क्रमांक 47. किल्ली हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाला आहे? तर याचं उत्तर आहे ब कानडी. प्रश्न क्रमांक 48. स्वेर खाटेवर मृत्यूचाच दारा रिकामी जागा या उदाहरणातील रस ओळखा. तर याचं उत्तर आहे ब करोन. प्रश्न क्रमांक 49. उपमेय असूनही ते उपमेय नाही तर अपमानच आहे असे सांगितलेले जाते तेव्हा रिकामी जागा हा अलंकार होतो. तर त्याचं उत्तर आहे ब अपुनृती. प्रश्न क्रमांक 50. बोले तैसा चाले त्यांची बंधावी पावले हे वचन कोणाचे आहे? तर याचं उत्तर आहे ड संत तुकाराम.